आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। ही हा आमचा 4थं वर्ष आहे आणि ही संकल्पना आमच्या ध्यानात अशी आली की 4-5 मुलं 4-5 वर्ष अगोदर आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिभा घेऊन आलेले आणि त्या मुलांनी सांगितलं, दादा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली काढायची आहे, यानी की शोभायात्रा काढायची आहे। तर मी आणि माझा सहकारी माझा मित्र समीर भोईटे साहेब आम्ही विचार केला की ह्या लहान मुलांना एवढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वयात कळाले आणि आम्ही अजून 40 वर्ष झालो तरी आम्ही अजून महाराजांसाठी काहीच नाही केलं, म्हणून तो पुढाकार आम्ही घेतला आणि ते आमचं प्रथम वर्ष होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली। पण आम्ही कल्पना अशी घेतली की ही शोभायात्रा काढताना न कुठच्या पक्षाचा ना कुठच्या नेत्याचा, हा सण माझ्या जाणत्या राजाचा या स्लोगनवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली आणि बघता बघता 1 वर्ष झालं, बघता बघता 2 वर्ष झालं, 3 वर्ष, हा 4थं वर्ष। या 4 वर्षात आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की 1 नवा रुपया आम्ही कोणाचा न घेता ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो। वर्गणी मागायला गेलो तर आम्हाला वर्गणी भरपूर अशी भेटू शकते, पण ज्या राजांनी आमच्यासारख्या मराठी माणसांना ताट मानाने जगायला शिकवलं, त्याच महाराजांच्या नावावर आम्ही वर्गणी घेऊ हे आम्हाला कुठे योग्य नाही वाटलं, म्हणून आम्ही विचार केला की महाराजांची जयंती ही कुठच्या वर्गणीने नाही तर या आमच्या कष्टाच्या पैशाने आम्ही करणार। दरवर्षाप्रमाणे 8 ते 10 लाखाचा हा कार्यक्रम असतो आणि याच्यामध्ये जे महाराजांच्या संकल्पना होत्या, पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा आणि याच्यामध्ये डीजे नावाचा हा विशेष नाही आहे, म्हणजे की दुसऱ्यांना त्रास होईल असं आमचं काहीच संकल्पना नव्हती। तर आम्ही ह्याच्यावर भर देतो जास्त, कारण का आताच्या लोकांना लाट्या काट्या, तलवारबाजी, ढोल ढाल, हे घोडदळ हे काहीच माहीत नाही आणि हे आम्ही लोकांनी चालू केलंय आणि धारावीच्या जनतेने हे आपल्या जाणत्या राजाचा कार्यक्रम हा डोक्यावर उचलून धरला। धारावीची जनता अगर आमच्या मागे नसती तर हा कार्यक्रम आम्ही एवढा थाटामाटाने नसता केला। मी सर्वप्रथम धन्यवाद करतो की माझ्या धारावीच्या जनतेला की तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठबळ आमच्या पाठीशी आहे, त्यासाठी तुमचा आम्ही ऋणी आहे। जय शिवराय, जय जिजाऊ। आम्ही ही शिवजयंती काढण्याचा असं एक वैयक्तिक असा विचार आहे याच्या मागे की येणाऱ्या पिढीला महाराज काय होते, महाराजांची घोडदौड काय होती, डोल, संबळ, हलगी, लाठीकाठी, दानपट्टा असे अनेक महाराजांच्या काळातले असे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ या शौर्यराजाचे कार्य करायचे गोष्टी होत्या, ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर ह्या शिवजयंतीच्या शोभायात्रेतून आपण ती लोकांपर्यंत पोहोचवतो। आपण ह्याच्यामध्ये गड संवर्धन करणारे जे मावळे आहेत, आपले आत्ताची जी पिढी आहे जे गड संवर्धन करायला जातात त्यांनाही आपण मान सन्मान करतो, इथे बोलवतो। त्याच्यानंतर असे बरेचसे विद्यार्थी आहेत ते महाराजांच्या वेशभूषेमध्ये येतात, त्यांना आपण पारितोषिक देतो। त्याच्यानंतर कुठची म्हणजे समस्या आहे या युवा हिंदुत्व मार्फत आम्ही लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करतो। ही संघटना उभं करण्याचं कारण एवढंच आहे की लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शौर्य पोचावं, ह्या दृष्टिकोनातनं हा शोभायात्रेचा उत्सव साजरा करण्याचं आम्ही ठरवलं। आमच्या शिवजन्म उत्सव जो साजरा करतो त्याच्यावरती आम्ही स्लोगन असं ठेवलेलं आहे की ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या नेत्याचा झेंडा, फक्त आपलं स्वराज्य आणि शिवबाचा, एक झेंडा एक उत्सव, म्हणजे कुठचंही राजकारण न आणता हे फक्त सामान्य जनतेने, माझ्या महाराजांच्या रयतेने या शोभायात्रेची शोभा वाढावी आणि आपण एकत्र आहोत हे सगळं
सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळावं, बाहेरच्या लोकांना कळावं की आपले सण उत्सव कसे साजरे केले पाहिजेत, ह्याच्यासाठी ही शोभायात्रा आपण आयोजित केलेली आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आस्ते कदम महाराज गणपती गजाष्पती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान निविष्ठित नालंकार मंडित शास्त्र पारंगत श्रीमंती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. या सगळ्यांवर लक्ष ठेवा. हे काय बंधन आहे, खूप वाजलेलं आहे. महाराजांच्या स्वराज्य वाचवण्याच्या खाली यांचं भलतंच राजकारण चालू आहे. पार्टी बदलत स्वराज्य होतायला लागलं. धन्यवाद. थँक्यू. सुंदर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी मुघलांना जे बाहेरून आलेले आहेत त्यांना भूमिपद दिले आणि त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये संकर असं मोठं नेतृत्व इथून तयार केलं आणि त्या किल्ल्यांची आता अवस्था खूप बिकट आहे. बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 350 असे किल्ले पण घर संवर्धन महाराष्ट्रामधील किल्ल्यांचं गड संवर्धन होणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा संस्था कार्यरत सुद्धा आहेत. पण जी तरुण पिढी आहे हॅलो
जी तरुण पिढी आहे आत्ताची त्यांना माझी एवढी एकच विनंती आहे की तुम्ही महाराजांचे गड किल्ले फिरा, त्यानंतर महाराजांचे गड किल्ले जतन करा, कारण की त्यांची खूप दुरावस्था आहे. जर ते टिकले राहिले तरच आपला हिंदू धर्म, आपली जी मराठी भाषा आहे ती टिकून राहील. आणि त्यासाठी तरुण पिढीनी पुढे येणं खूप गरजेचं आहे. आपले जे आई वडील आहेत ते आपल्याला सपोर्ट करतीलच, पण तरुण पिढी, जे तरुण रक्त आहे, जे सळसळतं रक्त आहे, त्यांनी गड किल्ल्याच्या माथ्यावरती उतरून काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच जेव्हा तुम्हाला संधी भेटेल तेव्हा गड किल्ल्यांवरती संवर्धन करण्यासाठी यायचं. आणि मी धर्मरक्षक युवा हिंदुत्व त्यांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला गड किल्ले संवर्धनासाठी जे काही साहित्य लागतात त्यांनी दिलं. खूप आभार आहे त्यांचं. शिवजयंतीचा जो जल्लोष आहे अतिशय देखणं आणि नयनरम्य वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या माता भगिनी, लहान लेकरं आपल्या पारंपरिक मराठवाडा वेशामध्ये या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असतात. हे खरंच एवढं उल्हासदायक आणि भारावून टाकणारं वातावरण आहे. जे हा सोहळा खरं म्हणता मुंबईसारख्या मुंबईच्या गर्भामध्ये एवढा उच्च पटीचा आणि याची काही याची पाहायला मिळतोय तर खरोखर माणसासाठी सौभाग्याचं काम आहे. या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे यांचा बलिदान मास चालू आहे आणि त्यांना शिवजयंतीचा औचित्य साधून तुमच्यामधील जो उत्साह आहे तो खरंच भारावून टाकणार आहे. आपल्यावरती शिव छत्रपतीच्या विचारांचं जे कानून आहे, आपलं मन असेल, आपलं मस्तक असेल आणि आपलं म्हणणं असेल, ते खऱ्या अर्थानं शिवप्रभूंच्या विचाराने भारावलेलं आहे. या ठिकाणी मी आयोजकांनी जे देखणं आयोजन केलं त्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आयोजनाबद्दल या आयोजकांसाठी टाळ्या होऊ द्या. ठिकाणी खूप या ठिकाणी देखणं असं आयोजन केलेलं आहे. शिवजयंतीच्या औचित्य साधून सर्व माय भगिनी असतील, लहान लेकरं असतील किंवा जे काही भक्त असतील त्यांना एकच विनंती आहे, शिव जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण शिवविचारांचा पायी बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय, जय भवानी.
4-5 वर्ष अगोदर आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा घेऊन आलेली आहे आणि त्या मुलांनी सांगितलं, दादा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली काढायची आहे, यानी की शोभायात्रा काढायची आहे. तर मी आणि माझा सहकारी, माझा मित्र समीर भोईटे साहेब, आम्ही विचार केला की ह्या लहान मुलांना एवढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वयात कळाले आणि आम्ही अजून 40 वर्ष झालो तरी आम्ही अजून महाराजांसाठी काहीच नाही केलं. म्हणून तो पुढाकार आम्ही घेतला आणि ते आमचं प्रथम वर्ष होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली. पण आम्ही कल्पना अशी घेतली की ही शोभायात्रा काढताना न कुठच्या पक्षाचा ना कुठच्या नेत्याचा, हा सण माझ्या जाणत्या राजाचा, या स्लोगनवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली. आणि बघता बघता 1 वर्ष झालं, बघता बघता 2 वर्ष झालं, 3 वर्ष, हा 4थं वर्ष. या 4 वर्षात आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की 1 नवा रुपया आम्ही कोणाचा न घेता ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. वर्गणी मागायला गेलो तर आम्हाला वर्गणी भरपूर अशी भेटू शकते, पण ज्या राजांनी आमच्यासारख्या मराठी माणसांना ताटमानाने जगायला शिकवलं, त्याच महाराजांच्या नावावर आम्ही वर्गणी घेऊ हे आम्हाला कुठे योग्य नाही वाटलं. म्हणून आम्ही विचार केला की महाराजांची जयंती ही कुठच्या वर्गणीने नाही तर या आमच्या कष्टाच्या पैशाने आम्ही करणार. दरवर्षाप्रमाणे 8 ते 10 लाखाचा हा कार्यक्रम असतो आणि याच्यामध्ये जे महाराजांच्या संकल्पना होत्या, पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा, आम्ही याच्यामध्ये DJ नावाचा हा विशेष नाही, म्हणजे की दुसऱ्यांना त्रास होईल असं आमचं काहीच संकल्पना नव्हती. तर आम्ही ह्याच्यावर भर देतो जास्ती, कारण का आताच्या लोकांना लाट्या काट्या, तलवारबाजी, ढोल ढाल, हे घोडदळ हे काहीच माहीत नाही आणि हे आम्ही लोकांनी चालू केले. आणि धारावीच्या जनतेने हे आपल्या जाणत्या राजाचा कार्यक्रम हा डोक्यावर उचलून धरला. धारावीची जनता अगर आमच्या मागे नसती तर हा कार्यक्रम आम्ही एवढा थाटामाटाने नसता केला. मी सर्वप्रथम धन्यवाद करतो की माझ्या धारावीच्या जनतेला की तुमचं आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी आहे, त्यासाठी तुमचा आम्ही ऋणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.